बोलले म्हणजे विषय संपला. वैभव शेठ पांडुरंगाला साकडं घालणार आहेत की आपल्या नगर तालुक्याला पाऊस पडावा. नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली म्हणा ना. रामकृष्ण हरी फक्त वाजवतो तरी नका म्हणा. रामकृष्ण हरी, जय श्रीराम. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज पूर्ण गँग निघाली पंढरपूरला. कुठं चालली वैभव शेठ? पंढरपूर. सगळ्यांचे बोलले आता सगळ्यांना माहिती आहे हे वैभव शेठ कराळे आपल्या आगडगावचे. पलीकडे भाया शेठ दारकुंडे, इकडे मध्ये अक्षय शेठ धनवळे, इकडं मयूर शेठ जरे आणि मी स्वतः संकेत जरे, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी. हा, समजलं का? असा विषय आहे. आणि आता पंढरपूरला आम्ही चाललो. दिंड्या तर गेलेल्या, आता आम्ही चाललोय मागून हजेरी लावायला. आणि वैभव शेठची भरपूर इच्छा होती ब्लॉग बनव, तर म्हणून आता ब्लॉग बनवायला आपण सुरुवात केलेली आहे. त्यांना आपले ब्लॉग खूप आवडतात असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे बोला? आमचं काय म्हणणं नाही, आम्हाला तुमचे ब्लॉग आवडतात म्हणून आम्ही म्हणलं बनवा एक ब्लॉग. हा, असं बरोबर. तर ते त्यांना आपले ब्लॉग आवडले. त्यांचा खास करून तो गडांगनेरचा ब्लॉग त्यांनी पाहिला, त्याच्यामुळे त्यांना जादा आवडलं तो. तर त्यांनी खूप आग्रह केला, जास्त नाराज झालो मी. लग्नाचं पण बनवायला पाहिजे. हा, खूप आग्रह केला. त्याच्यामुळे म्हणलं चला आजचा व्हिडिओ बनवू आपण. तर चला तुमचं व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला दिसेल आता पुढची मजा. या अशीच खेचाखेची चालू राहणार आहे आता. चालू केली नाही व्हिडिओ मोबाईल मध्ये व्हिडिओ चालू केले म्हणले यांनी. बसल्या पाहिलं पाहिजे तुमचे व्हिडिओ कसे, लाईक केलं पाहिजे. हा ना, बरं आहे भाऊ, चांगलं आहे. सपोर्ट करा मराठी माणसाला. आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. समोर झालंय ऊन, आता वातावरण जबरदस्त झालंय. इकडं पण सगळं ऊसाचं वातावरण आहे. समोर ढगबिग आले पण काय पाऊस काही आहे ना. काय माहिती आता दिंड्या कोरड्याच गेले म्हणल्यावर काय येतोय की नाही पाऊस काय माहिती. ट्रॉफिक तर इथूनच लागायला लागली आपल्याला मोठ्याला गाडी. पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला तर नक्कीच आपण नगरला आल्यानंतर पाऊस 100% पडणार अशी खात्री आम्हाला सर्वांना, नाही का वैभव शेठ? बरोबर आहे काय? वैभव शेठ भाया शेठ बोलले म्हणजे विषय संपला. वैभव शेठ पांडुरंगाला साकडं घालणार आहेत की आपल्या नगर तालुक्याला पाऊस पडावा. खरं आहे की नाही मित्रांनो? तुम्ही सांगा, तुम्हाला वाटत असलं तर कमेंट मध्ये सांगा. वैभव शेठला भरपूर प्रेम द्या. बोललो नाही मी, खर्च करतो मानलंय फक्त. मग व्हिडिओचा घ्या. लय माल आणलाय, लय बरोबर आहे, हे मुद्दा आहे राव. हा, मग विषय काय झालेला आहे, खर्च करतो. बरोबर आहे ना. मग ते आता येताना ठरलंय आणि मग विषय मिटून घेणार सगळे, असंच होता ना विषय. माल आला असं बघ ना आज काही. हा, माणूस एक गांडो माल पैसे घ्यायसाठी मग मोठी डील केली. हे किती मग आता 70,000 भेटलेले. कोटी डील आहे काय 70. शिवाय आपल्याला लवकर निघायचं. हा, पण म्हणलं पैसे भेटत म्हणलं संकेत सेठ एमआयडीसीला गेले होते कंपनीत. वैभव शेठ, संकेत सेठ एमआयडीसीला कंपनीत गेले होते. तुम्ही पुढे बघा एक मिनिट. तुमच्या शब्दात मानજો ती पुढे तुम्हाला आम्ही मान मारत होतो. तुम्ही कोणत्या पातळीवर आले? आम्ही पाहतोय सोडणार जर नाही केलं ना. नाही आज वैभव शेठ आम्हाला एक अर्धा तासापूर्वी म्हणले ते आज संध्याकाळ जेवणाच खर्च सगळा ते करणार. ते करणार स्वतः, नाही का? आणि मग मिटून घ्या. मग मिटून घ्या ना सगळं. पण ते आता नाही होऊन पडलेत, पण आपण बघू तरी काय म्हणजे आम्ही मिटायची भूमिका घेतली तर त्यांनी काय केली आता वाढायची. आहे का नाही? ते आता आम्हाला नाश्त्यात नाही दररोज आम्हाला, नाही का? आता तुम्हाला नाश्ता बघायचा. नाश्ता काय आता वडापाव खायचा आम्हाला, की नाही का? भजी वडापाव, ते काय आता म्हणजे आता भाज्यावर सेटलमेंट करायची. हा,
तुम्हीच सांगा आता. तुम्ही कांदा फोन लावून वैभव बरं पैसे मारू काय अडचण नाही नाही, ते आता डायरेक्ट तिकडे फोन लावलाय त्यांनी बँकेत. डायरेक्ट फोन केलाय बँकेत फोन केलाय लय नका मागू हा म्हणजे आपले खर्चापुरी मागा नाही का मोकर बँकेवर तुटवला बिटवला पण मोकर नाही का कर्जा बिरजा नाही का बँकेत फोन केलाय पण काही अजून काही दिसाना. हा कधीच तर लावलाय कानाला. नाही नाही फोन लावला फोन चालू आहे चालू आहे, चालू बँकेवाले आहे. सध्या थोडं कोणत्या तरी काय- तात्यांना फोन लावलेला आहे. होय. तात्या. तात्याला फोन लावलाय कोणत्या तरी. हुकमाचं एक काय तात्या. काय विषय नाही करते की वैभव आता सगळ्या होय नियोजन, होय नियोजन. नियोजन झालं का तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पण दाखवतो. हा. वैभव हा मला ते ब्लॉक किती लोक असं काही फिरायला गेलं मंडळी देखता ठिकाणा घरून काम करू नका बाई. एवढं समजून सगळ्यांना सांगा. लागतात. एवढं तुमची कोण राहील आहे? ना, आमची राहील ना, तुमची राहील नाही. तुम्हाला नाही मंडळी तुम्हाला आहे मग. का तुमची यांची घ्या ना मंडळी जाऊ ना मग काय अडचण आहे 2 गाड्या जाऊ चुप घेऊन हा. एक सस्पेन्शन करून घ्या गाडी नाही नाही घेतो करून नाही नाही ऐका ना घेंगलला गेली अक्षर आम्ही आता ना आपलं तुम्ही नाही भेटले कोण आता आपले आबे वाटला दिवशी मी नाही बोलणार संगीत सीट पण बोलणार ना सांडत आहे ती हातवर. नीट का लागल्याकडे नका हो. काय झालं? लय तिकड मिसळ द्या आहे का नाही कोणाच गावा लागली कुठं डायरेक्ट. शेटनी मिसळ खाऊ Direct जा दूर संघच निघा डायरेक्ट घामच निघला डायरेक्ट घामच. घाम भाई वर सॅम्पलची गरजच पडली नाही घ्यायची परत युवा उद्योजक भाई इथं एक जम्बो आहे बघा. माझं हॉटेल आहे लय मोठं असं मानला हॉटेलाला असं मला होतं ना आम्ही पंचक्रोशीतील युवा उद्योजक भाई शेदार कोणी यांनी आज आपलं हे जेवराचे, हा हे जेवरच आहे पण आपलं जेवर पाहिजे बाई तर हे जेवराचे करमाळ्याचं. कारण मला जेवर आहे तुमचं पाहिजे पाहिजे. पाहिजे बाई जेवर आहे भाई शेटने आता आम्हाला मिसळ पावचा खर्च केला पण ते इतकं तिखट होतं का त्याच्यानंतर मयूर शेटला कोणच घ्यावं लागले होय. आता हे व्हिडिओ घेऊन राहिले आपले दिंडी कार्यक्रम तेवढं भेटायचं तेवढं आता भेटणार नाही बैलजोडी पूर्ण नाही रे ते परत नाही नाही डोंगर जिल्हे सर लाईनी बरं कशी एकता लाईनी जायची एवढेच लोक आहेत बंद झाली नाही 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 मुरडगावची ट्रॉफिक जाम मित्रांनो काय झालं वैभव शेट कोण गप्प झाली गप्प नाही मी कसं काय नाचत मस्त आहे ना काय ट्रॉफिक ही भैया शेट समस्या वगैरे ना उतरू आज मिस्टर राहतात का नाही ना मिस्त्री भैया शेट समस्या वगैरे ना अहो आपली 12 महिने समस्या बाई कसं काय नाचू राहिलेत दिंडीत. चला सगळ्या ओके आता गाडी पुशी देऊ. उतरत वैभव शेट मग शेवट उतर काय मग कुठं गाडीचं चला अक्षर चला हे चालले स्टंट बाजी मारायला. हे गेले ट्रॉफिक निघली काय? क्लास नाही मग डायरेक्ट ब्रेक ऑटोमॅटिक आहे. आणि इथं गाडी नाही आहे, दिंडीत ट्रॉफिक जाम. माझ्या भावाला हा कस काय सोहळा विठू माऊलीचा. एक नंबर जय श्रीराम जय श्रीराम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीराम माऊली रामकृष्ण हरी. माझा 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 हे दिलीप बापू धोत्रेचा बॅनर आहे.
वारकरी होय होय भूषण आता शो होतं का आईला पोळी पोळी जम जावं लागत गर्दी आताच झाली माऊली माऊली माहीत झाली सगळी माऊली माऊली झाली माऊली मालवण झालंय पंढरपूरचं वातावरण आनंद उत्सव माऊली चला पाणी राव कमीच आहे पण आहे ना पाणी कमी आहे यंदा थोडा पाऊस कमी शुद्ध पाणी असल्यामुळे चंद्रभागा चांगली वाटी आहे बरोबर आपण नव्हता राईट साईड तो आहे तो हा ते पोलिसांनी नाही इकडून म्हणले इकडून जा पण पुढे जाऊन तेच खाली यावं लागलं असतं अहो इथं गाड्या घरून खाली आला असतो उडायला गाडी वरला आपण हे लागले पा काय म्हणते आपण याला पैसे याला ते कोपऱ्यात सोडा म्हणा याला ते कोपऱ्यात सोडते पैसे वर नाही जात ती नाही कोपऱ्यात होडीवाल्याला सांगायचं कोपऱ्यात सोडायचं इकडे सोडा कोपऱ्यात त्याला याचं अवघड आहे पाणी इकडे चाललेलं आहे माऊली झाले 15 किलोमीटर चालतो वैभव शेट तुम्हाला 2 किलोमीटर चालणार ना आता हा नुसतं सांगत तुम्ही सांगू नका तुम्ही लय कडरायचं आता लुटू नका तुम्हाला चालणार आलं का नाही मंदिर मंदिर आणखी 2 मिनिटात मंदिरात पोहोचतो माझा आणि सर्व बरोबर मंदिराकडे चाललो पण आपण बरोबर चालेल कर्मचारी देऊ नमस्कार बंधू व भगिनींना व ऐकणाऱ्या सर्व लोकांना गाडी सापडा ना भैया शेट आपल्या तिकडे असते बघा पुढे तिकडे दाखवा भैया शेट होता ड्रायव्हर तिकडे बघा भैया शेट इकडे बघा काय झालं वैभव शेटचं वैभव शेटने एकदम नाद खोळा खर्च केला एकदम ठरल्याप्रमाणे त्यांनी बरोबर खर्च केला वैभव शेट शब्द पाळा शब्द पाळा त्यांनी शब्द पाळा वैभव शेट शब्द पाळा वैभव शेटने नाही का असं तुमच्या हातून अन्नदान घडत राहो अशीच काय भरून चिरणी प्रार्थना आणि कसं होतं जेवण मग जेवण राजूर हॉटेल नाद खुदा आप्पा भेटलेलं आपल्याला आप्पा जेवण क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर